कवी कालिदास यांचा एक महाग्रंथ आहे जो अपूर्ण राहिला. त्याचं नाव कुमारसंभव. तो ग्रंथ त्यावेळच्या एका राजाच्या मुलाच्या वाढदिवशी भेट म्हणून दिला जाणार होता. तो ग्रंथ शंकर आणि पार्वती यांचं लग्न आणि कुमार कार्तिकेय यांच्या जन्मावर भाष्य करणारा होता. पार्वतीचं अपर्णा व्रत, शंकर कसे भेटले, त्यांचं लग्न कसं झालं, इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण जेव्हा कालिदासाने शंकर पार्वतीच्या शयनकक्षाच्या घटनांचे वर्णन करायला सुरुवात केली तेव्हा पार्वतीला राग आला आणि तिने सरस्वती देवीला विचारले की हा कोण व्यक्ती आहे जो मातापित्याच्या खाजगी जीवनाबद्दल लिहित आहे. सरस्वतीने सांगितले की हा एक महान कवी आहे. असे का ना महान कवी, पण जो मातापित्याच्या खाजगी जीवनाबद्दल असं उघडपणे भाष्य करत असेल तर ह्यापुढे तो एक शब्दही लिहिता कामा नये. कवी कालिदास त्यानंतर पक्षाघाताने मरण पावले आणि तो ग्रंथ अपूर्ण राहिला. शब्द ब्रह्म आहे तो. त्याचा अपमान कराल तर सरस्वतीची तुमच्यावर असलेली मेहर कमी होईल, मग भले तुम्ही कितीही मोठे कालिदास असा. सांगण्याचं तात्पर्य हे की जे आजकाल TRPच्या नावाखाली काही कार्यक्रमांमध्ये अश्लील प्रश्न विचारले जातात त्यांनी स्वतःला जरा सावरावं. कारण जे कालिदासांबरोबर घडलं ते तुमच्याबद्दल घडणार नाही अशा भ्रमात तर नक्कीच राहू नका. बघा पटतंय का.